नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 8 जुलै 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण राज्य विधानसभा, शौर्य पुरस्कार, भारतीय राज्यघटना, आफ्रिकन स्वाइन फीवर, माउंट एटना, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, H1 और अल्मो, लोकपथ मोबाईल ॲप या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जे काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे राज्य विधानसभेवर आधारित। सर या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोण राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जी काही राज्याची विधानसभा असते त्या विधानसभेमध्ये आमदार हे सदस्य म्हणून निवडले जातात। मग या ठिकाणी जे आमदार सदस्य म्हणून निवडले जातात त्यांना शपथ देण्याचे कार्य खालीलपैकी कोण करतं, असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही राज्य आहे त्या राज्याचे राज्यपाल किंवा त्या राज्याच्या राज्यपालाकडून जर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती त्या कारणासाठी केली गेली असेल तर ती व्यक्ती या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्याचं कार्य करते। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी शौर्य पुरस्कारावर आधारित आहे। या ठिकाणी जे काही भारतीय सैन्यामध्ये त्यांचे वीर कार्य करण्यासाठी किंवा धाडसी कार्यासाठी जे काही पुरस्कार दिले जाते त्या पुरस्कारांचा या ठिकाणी आपल्याला क्रम विचारला आहे। सर या ठिकाणी प्रश्न पाहूया, शौर्य पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणता अग्रक्रम योग्य आहे। म्हणजे या ठिकाणी सर्वोच्च पुरस्कार आणि त्यानंतर येणारे जे काही पुरस्कार आहेत याचा क्रम या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या अद्भुत कार्यासाठी जे काही पराक्रम त्यांनी केले असतात त्यानुसार त्यांना या ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार हे दिले असतात। तर या ठिकाणी सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो आहे परमवीर चक्र, त्यानंतर अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र, वीर चक्र, शौर्य चक्र, असा या ठिकाणी मित्रांनो जे काही पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांचा क्रम लागतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। आणि हे जे पुरस्कार आहेत राष्ट्रपतीकडून या ठिकाणी या वीरांना दिले जातात, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 3, जो की या ठिकाणी मित्रांनो भारतीय राज्यघटनेवर आधारित आहे। प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 धार्मिक श्रद्धा ठेवण्याचे आणि योग्य बाह्य कृतीद्वारे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्याची हमी देते। विधान 2, भारतीय राज्यघटना धर्म स्वातंत्र्याला इतर मूलभूत अधिकारांच्या अधीन करते। विधान क्रमांक 3, धर्म स्वातंत्र्य धर्मातील अंधश्रद्धेमध्ये रुजलेल्या प्रथांचे संरक्षण करते। तर या ठिकाणी वरील जी काही 3 विधान देण्यात आली आहेत यापैकी किती विधान बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। जे काही कलम 25 आहे ते फ्रीडम ऑफ रिलीजन या संदर्भात आहे। म्हणजे फ्रीडम ऑफ रिलीजन इट इज अ पार्ट ऑफ फंडामेंटल राईट, ते जे आपले मूलभूत हक्क आहेत त्यांचा एक भाग आहे। त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय राज्यघटना धर्म स्वातंत्र्याला जे काही इतर मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकाराप्रमाणेच वागवते। आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी धर्म स्वातंत्र्यामध्ये ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धांना कसल्याही प्रकारचं संरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं नाहीये। म्हणजेच या ठिकाणी वरील जे काही 3 विधान आहेत त्यामध्ये विधान क्रमांक 1 बरोबर आहे, विधान क्रमांक 2 बरोबर आहे, विधान क्रमांक 3 चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। केवळ 2 विधान या ठिकाणी बरोबर आहेत। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी आफ्रिकन स्वाइन फीवर संदर्भात आहे। प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, आफ्रिकन स्वाइन फीवर मानवी आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोका आहे। विधान 2, आफ्रिकन स्वाइन फीवर वातावरणात दीर्घकाळ टिकून राहू शकतो, ज्यामुळे अप्रत्यक्ष संक्रमणाचा धोका असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी वरील जे काही 2 विधान आपल्याला देण्यात आले आहेत यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जे काही आफ्रिकन स्वाइन फीवर आहे तो मानवी आरोग्यासाठी धोकादायक नाहीये किंवा मानवामध्ये त्याचं संक्रमण होत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे।
कारण या ठिकाणी जे काही आफ्रिकन स्वाइन फ्लूवर आहे तो दीर्घकाळ वातावरणामध्ये टिकून राहतो, तो आपल्या कपड्यावरती एखाद्या वस्तूवरती बऱ्याच काळासाठी तो टिकून राहू शकतो, त्यामुळे अप्रत्यक्षपणे येणाऱ्या काळामध्ये याचं संक्रमण होऊ शकतं, याचाही एक धोका त्या ठिकाणी राहतो। म्हणजे त्या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते चुकीचं आहे, विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी माउंट एटना संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, माउंट एटना हा एक सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। माउंट एटना हा एक ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे जो की वारंवार इरप्ट होत असतो आणि त्यामुळे तो न्यूज मध्ये असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी जो काही माउंट एटना हा ज्वालामुखी आहे तो युरोप या खंडामध्ये दिसतो आणि युरोपमधील जो काही इटली देश आहे त्या इटली देशामध्ये हा माउंट एटना असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी लोकपथ मोबाईल ॲप संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, रस्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच लोकपथ मोबाईल ॲप सुरू केले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी मित्रांनो लोकपथ मोबाईल ॲपच्या माध्यमातून जे काही राज्यामध्ये रस्ते आहेत त्या रस्त्यांची स्थिती आणि त्या संदर्भात ज्या काही समस्या आणि तक्रारी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यासाठी आणि त्यावर कशा प्रकारे कार्य होते हे 7 दिवसाच्या आत पाहण्यासाठी या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारकडून लोकपथ ॲपची निर्मिती करण्यात आली आहे आणि ते आता ग्राहकांसाठी किंवा जनतेसाठी उपलब्धही झाले आहे। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न जे की मित्रांनो या ठिकाणी यूपीएससी आणि एमपीएससी करणारे जे काही आपले बांधव आहेत त्यांना या ठिकाणी फोकस करून आपण घेतलेला आहे। सरळ प्रश्न पाहूया जो की या ठिकाणी मित्रांनो इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटवर आधारित आहे। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, Indian Standard Institution mark issued by the Quality Council of India. Statement 2, the Indian Standard Institute make it mandatory for the stainless steel and aluminum untils। मित्रांनो या ठिकाणी जे काही इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे त्याला इश्यू करण्याचं कार्य मित्रांनो या ठिकाणी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कडून केलं जातं, BIS कडून केलं जातं। या ठिकाणी क्वालिटी ऑफ काउन्सिलचा कसलाही संबंध नाही हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे विधान क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी ISI मार्क हा मॅन्डेटरी आहे स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम वरील ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूसाठी। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 चुकीचं आणि विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। स्टेटमेंट सेकंड ओनली इज करेक्ट। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी H1 ज्याला की आपण एल्मो म्हणतो त्या संदर्भात आहे। एल्मो समटाइम्स सीन्स इन द न्यूज रिसेंटली असोसिएटेड विथ। जे काही एल्मो आहे तो अलीकडेच बातमीमध्ये दिसला, तो नेमका कशाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय अ पिरियड ऑफ ग्लोबल वॉर्मिंग दॅट अकर्ड अराउंड 54 मिलियन इयर्स अगो। जो काही H1 किंवा एल्मो आहे हा मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंगचा एक पिरियड आहे जो की या ठिकाणी मित्रांनो 54 वर्ष मिलियन इयर अगोदर या ठिकाणी तो अस्तित्वात आला होता। या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंग हा जगापुढील एक खूप मोठा पर्यावरणीय समस्या म्हणून पुढे आले आहे। ग्लोबल वॉर्मिंगमुळे विविध समस्या पुढे आल्या आहेत ज्यामध्ये समुद्राची पाण्याची पातळी वाढणे, त्याचबरोबर ध्रुवीय प्रदेशामधील जो काही बर्फ आहे त्यामध्ये वितळण होणे, जी काही जैवविविधता आहे ती जैवविविधता धोक्यात येणं आणि त्याचबरोबर जे काही क्रॉपिंग पॅटर्न आहे किंवा कृषीची उत्पादकता आहे त्यामध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे आणि मानवी आरोग्य असेल प्राणी आरोग्य असेल यावर एकूण विपरीत परिणाम या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगचे झालेले आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 8 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील। आणि विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची ही PDF येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।